वेलकम टू डे 2 ऑफ द राईड. काल 750 किलोमीटर्स आपण राईड केली अमरावती टू कोल्हापूर नॉनस्टॉप म्हणजे जेवणाचे वगैरे स्टॉप घेतले होते. पण 750 किलोमीटर्स इन अ डे आपण काल कवर केलं. कोल्हापूरला पोहोचलो जवळपास रात्री 8-8:30 वाजले असतील कोल्हापूरला पोचायला. हॉटेलला चेक इन केलं, फ्रेश झालो. फ्रेश झाल्या सर्वात मेन जे काम होतं आपलं महालक्ष्मी मातेचं दर्शन घेणे, मंदिराला भेट देणे, हे आपण केलं. आणि दुसरं महत्त्वाचं काम पेटपूजा. तर पेटपूजासाठी आम्ही ऑलरेडी जागा शोधून ठेवल्या होत्या. कोल्हापूरचं फेमस ठिकाण आहे कृष्णा डिलक्स, जिथे कोल्हापूरची अतिशय अप्रतिम मटण थाळी भेटते. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. तिथे गेलो. आल्यानंतर केव्हा झोप लागली हे कळलंसुद्धा नाही. आज दुसरा दिवस आहे आपल्या राईडचा. ऑलरेडी आपली राईड चालू झालेली आहे. 50 किलोमीटर ऑलरेडी झालेले आहे. आता आपण अंबोली घाटाला जस्ट सुरुवात केलेली आहे. ऑन द वे आहे आपण गोव्याला. गोवा इथनं अराऊंड 135 किलोमीटर्स वगैरे असेल. मधात रस्त्यात थांबलेलो आहे अंबोली घाटामध्ये. आपला जो पार्टनर आहे दीपक, त्याची गाडी पंक्चर झालेली आहे. तो गाडी रिपेअर करतो आहे. तो येत आहे. तोपर्यंत मी या घाटामध्ये थांबलेलो आहे. अतिशय सुंदर असा घाट आहे. हे बघा, टेम्परेचर एकदम सुंदर, हार्डली 20 डिग्रीज. थंड हवा सुरू आहे घाटामध्ये. भरपूर सारे बायकर्स गोवा जात आहे. कोल्हापूरला पण खूप सारे बायकर्स भेटले जे पाचगणी जात होते, काही गोवा जात होते. आमच्या हॉटेलमध्येच 10-12 लोक थांबलेले होते. काही लोक मला विचारतात की तुमची बाईक कोणती आहे, तुम्ही कोणत्या बाईकनी एवढं लाँग डिस्टन्स कवर करता न थकता. तर चला मी तुम्हाला माझी बाईक दाखवतो. हे बघा, ही माझी बाईक आहे. ही BMW कंपनीची 850 GS रॅली प्रो व्हर्जन आहे. 850 cc याचं इंजिन असतं. दिवसाचे 500-1000 किलोमीटर तुम्ही कम्फर्टेबली याच्यावर करू शकता. माझं लगेज सिस्टीम मागे मी टुरिंग बॅग लावलेली आहे आणि त्याला बंजी कॉर्ड्सनी स्ट्रॅप केलेलं आहे. कितीही किलोमीटर चाललो तरी स्टेबल राहतं. चला राईडला कंटिन्यू करूया. काय मस्त रोड आहे. निपाणी गड इंग्लज मार्ग आहे. हा अंबोली घाटाचा रोड आहे. दोन्ही बाजूने मस्त झाडं उघडली आहे. रोडवर छान सावली आहे. इतका सुंदर रोड आहे. अजून काय पाहिजे रायडिंगला. कालपासून आपले टोटल झाले आहे 824 किलोमीटर आणि आज झाले आहे 65 किलोमीटर झाले आहे. अजून गोवा पोचायला, वॅगेटर पोचायला आपल्याला 128 किलोमीटर्स आहे. सॉरी, दुपारी 3:46 पोहोचू असं दाखवतं आहे. बट आज काही घाई नाही आहे. आपण खूप स्टॉप घेत जाणार आहे. कदाचित जर चांगला प्लेस भेटली तर ड्रोन पण फ्लाय करू. विल सी काय होतं आहे. तर रोड एकदम चांगला नाही आहे. रोड खड्डे वगैरे आहे. पण आपल्याजवळ ॲडव्हेंचर बाईक आहे. आपल्याला काही फरक पडत नाही. पण कारमध्ये खूप त्रास होत असेल या रोडचा. बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. मस्त मजा येत आहे या राईड करण्यामध्ये. जर तुम्ही कधी कोल्हापूरला आले असेल ना तर तिथे एक हॉटेल आहे कृष्णा डिलक्स. खूपच जुनं हॉटेल आहे. एकदम छोटंसं हॉटेल आहे. पण तिथलं मटण थाळी एक नंबर आहे. एक नंबर. खूप गर्दी असते, वेटिंग असतं. छोटंसं आहे. हार्डली 20-25 लोकच एका वेळेस बसू शकतात. बहुतेक ते चालू केलं तेव्हा घरगुती असावं.
पण ते इतकं सुंदर बनवतात. लोण्यामध्ये चिकन आणि मटण बनवलं जातं त्यांच्याकडचं. असं नाही की फक्त वरून चिकन मटण बनवलं आणि वरून लोणी लावलं त्याला, तसं नाही. ते प्रॉपर लोण्यामध्ये बनवलं जातं. तिथला पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा अतिशय सुंदर. जर तुम्ही कधी कोल्हापूरला आले तर तिथे नक्की जा. छोटंसं आहे, खूप अशी ॲम्बियन्सची वगैरे अपेक्षा ठेवू नका. एकदम घरगुती आहे, पण ऑथेंटिक जेवण तुम्हाला भेटेल. बरेच वेळा खूप गर्दीमुळे त्यांच्याकडचं मटण संपतं लवकर, तर त्यामुळे थोडं लवकर चाल. या रोडवर एवढे सारे बायकर्स आहेत. आतापर्यंत कमीत कमी 100-1 बायकर्स मला क्रॉस झाले असतील, किंवा काही लोकांना मी क्रॉस झालो असेल ओव्हरटेक करताना वगैरे. तरी यावेळेस IBW पाचगणीला झाल्यामुळे गर्दी कमी दिसते आहे. नाही तर जेव्हा गोव्याला IBW असतं तेव्हा तर एवढी तुफान गर्दी असते बायकर्सची. सगळीकडे तुम्हाला बायकर्स दिसतील. अंबोली घाटातनं आपण जात आहे. अजून वॅगेटरला पोचायला 84 किलोमीटर्स बाकी आहे. अंबोली गाव यायला अजून 10 किलोमीटर बाकी आहे. वॅगेटरला पोचू आपण 3:30 वाजता. पण मधात एक ब्रेक घ्यायचा इच्छा आहे. अतिशय सुंदर हा रोड आहे. फक्त थोडी ऊन जास्त वाटते आहे मला. 28 डिग्री टेम्परेचर आहे. टोटल आपले किलोमीटर झाले 868 किलोमीटर्स. आजची राईड झाली आहे जवळपास 85 किलोमीटर्स. दुपारचे वाजले आहेत 1:30. मजा येते आहे. काही लोकांसाठी बाईक राईड करणं हा पागलपणा आहे, पण जे लोक राईड करत नाही तेच लोक असे म्हणतात. ज्यांनी एकदा रायडिंग केली आहे त्यांना रायडिंगमध्ये अतिशय मजा येतो. आज मी बघतो आहे दिल्लीपासून लोक आलेले आहे गोव्याला बाय बाईक घेऊन. दिल्लीपासून गोवा म्हणजे किती ते पॅशनेट असतील. आणि चांगल्या मोठ्या बाईक्स आहेत त्यांच्याजवळ. मी आज बघितली गोल्डविंग, तर पहिल्यांदाच बघितली आज. 2 गोल्डविंग बघितल्या आज. गोल्डविंग गाडीची किंमत एका फॉर्च्युनर च्या एवढी राहते. तेवढ्या किमतीमध्ये फॉर्च्युनर येऊन जाईल. जवळपास 45 लाखापासून तर 55 लाखापर्यंत बाईक आहे होंडाची गोल्डविंग. त्या 2 दिसल्या मला आज. म्हणजे याला मूर्खपणाच म्हणतात काही लोक, पण पॅशन आहे. त्या माणसाने तो पैसा कमवला आहे, त्याच्या मेहनतीने कमवला असेल तर त्याचा हक्क आहे ती गाडी घेण्याचा. सुंदर रोड आहे, सुंदर. आजूबाजूला झाडं आहे, झाडांची सावली रोडवर येते आहे. त्याच्यामुळे खूप काही असा जाणवत नाही आहे प्रवास. मजा येते आहे. ऑन ॲन ॲव्हरेज 60-70 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने मी जातो आहे. मजा येत आहे. अजूनपर्यंत गोव्याचं चेकपोस्ट वगैरे काही आलेलं नाही आहे. मी असं ऐकलं की इलेक्शनमुळे गोव्यामध्ये भरपूर चेकिंग होते आहे गाड्यांची. बघूया काय आहे. तर अजून तर काही आलं नाही. अंबोली घाटामधून चाललो आहे. एवढा मोठा घाट आहे, पण हिवाळ्यामध्ये फारशी काही ग्रीनरी दिसत नाही आहे. पोल्युशनमुळे थोडं पुसटपुसटचं दिसतं आहे. असं क्लिअर घाट दिसत नाही आहे. अंबोली घाटासाठी मेन सीझन असतो रेनी सीझन. पावसाळ्यामध्ये खूप सुंदर दिसतं. मला वाटतं पुढे अजून चांगले व्ह्यूज असतील. जस्ट आता घाट चालू झालेला आहे. घनदाट झाड आहे आजूबाजूला आणि रस्त्यावर पूर्ण सावली आहे.
हे बघा चारी बाजूनी झाडं आहे, पायवाट. रोडवर एवढी सावली आहे, थंडगार हवा सुरू आहे, आजूबाजूला पक्ष्यांचे हळूहळू आवाज येत आहे. दुपारचा वेळ असून सुद्धा त्यावर फारशी काही गर्दी नाही आहे. सुंदर व्ह्यू. अजून आपल्याला 56 किलोमीटर जायचं आहे. दीड तासाचा वेळ लागेल असं दाखवतो आहे गुगल बाई. टिपिकल कोकणचा फील येतोय. पण इथं नारळाचे झाडं, खानावळी, ते सगळं असं टिपिकल कोकणात आल्यासारखं. आणि घरांची बनावट बघा, घरांची बनावट पण पूर्ण असं कोकणी स्टाईलमध्ये आहे. आता पुढचे 3-4 दिवस आपण कोकणातच आहे. गोवा झाला की गोव्यातून रत्नागिरी, गणपतीपुळे हे सगळं करायचं आहे आपल्याला.